नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षानं मोठी कारवाई करत हायड्रो गांजाच्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश केलाय। या कारवाईत 1,33,00,000 रुपयांचा हायड्रो गांजा, कोकेन आणि 12 मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे। नशामुक्त भारत 2028 अभियानांतर्गत पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। 10 जुलै रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे तुर्भे येथील हॉटेल मंडे येथे छापा टाकून 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। त्यानंतरच्या तपासात मीरा रोड, चेंबूर, डोंबिवली आणि घाटकोपर येथून आणखी आरोपींना अटक करण्यात आली। पोलिसांच्या तपासात थायलंडमधून हायड्रो गांजाची भारतात तस्करी होत असल्याची माहिती समोर आली आहे। या संपूर्ण कारवाईत सुमारे 1,300 ग्रॅम हायड्रो गांजा, 5 ग्रॅम कोकेन आणि 12 मोबाईल फोन असा एकूण 1,33,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या 6 आरोपींकडून अधिक चौकशी सुरू असून आंतरराष्ट्रीय तस्करी साखळीतील इतर संबंधितांचा शोध पोलीस घेत आहेत। नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने दिनांक 10 जुलै रोजी तुर्भे पोलीस स्टेशनच्या हद्दीमधून 2 इसमांना ताब्यात घेतलं होतं। त्यांची नावे अब्दुल रऊफ जरीन खान उर्फ अली आणि अरुण मानकुरे अशी होती। त्यांच्या ताब्यातून 648 ग्रॅम हायड्रो गांजा आणि 5 ग्रॅम कोकेन अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते। पुढील तपासामध्ये त्यांनी असं सांगितलं की अयान राजकोटवाला कडून त्यांनी हा माल घेतला होता। अयान राजकोटवाला याला मीरा रोड येथून ताब्यात घेतला असता त्याच्या देखील ताब्यातून 203 ग्रॅम हायड्रो गांजा जप्त करण्यात आलेला होता। त्यांनी पुढील तपासात सांगितलं की त्यांनी तो गौरव विश्वजित चिंदरकर राहणार चेंबूर याच्याकडून घेतला होता आणि हा हायड्रो गांजा थायलंड वरून वृषांक भानुशाली यांनी मागवला होता। तर या तपासामध्ये आम्ही वृषांक भानुशालीचे जे 2 पार्टनर्स आहेत, नीरज शहा आणि सुरेश भानुशाली यांना सुद्धा अटक केलेली आहे। सुरेश भानुशाली याच्या ताब्यातून जवळपास 451 ग्रॅम हायड्रो गांजा जप्त करण्यात आलेला आहे। तर या पूर्ण कारवाईमध्ये एकूण 1,300 ग्रॅम हायड्रो गांजा आणि 5 ग्रॅम कोकेन सोबत 12 मोबाईल फोन्स असा जवळपास 1,33,00,000 रुपयांचा मुद्देमाल आमच्या अंमली पदार्थ विरोधी शाखेने जप्त केलेला आहे।